शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी माझ्यावर टीका केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून धंगेकर पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। धंगेकरांचा धिंगाणा पुणेकर बघतायत आणि कोण सुपारी बहादर आहे आणि कोण पगारबाज आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। जे सुपाऱ्या घेऊन बोलतात त्यांनी पगारावर बोलू नये। सुपारी बहादर म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये। आज धंगेकर यांनी मला डोरेमॉन म्हणून टीका केली आहे। खरं तर मी त्यांना डॉबरमॅन म्हणून हिनवलं असतं, परंतु आमची ती संस्कृती नाही। मी त्यांना डॉबरमॅन म्हणणार नाहीत। ते त्याच कार्टून सिरीजमधील नोबिता आहेत। खरं तर डोरेमॉन हे लोकांना मदत करतो। डोरेमॉन अडचणीत असलेल्यांना, संकटात आलेल्यांना मदत करण्याचं काम त्या कार्टून सिरीजमध्ये करत असतो। तर नोबिता नावाचं कार्टून हे बावळट आणि नेभळट आहे। त्यामुळं बावळट कार्टून कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। तुम्ही आमच्यावर डोरेमॉन म्हणून टीका करत असाल तर आम्ही तुम्हाला डॉबरमॅन म्हणून हिनवण्याची ताकद देखील ठेवतो, परंतु आमची ती संस्कृती नाही। आम्ही तुम्हाला डॉबरमॅन म्हणणार नाही। तर तुम्ही कार्टूनमधलं नोबिता आहात। नोबिता म्हणजे बावळट। बावळट कॅरेक्टर महाराष्ट्रातलं कोण असेल तर ते महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आलात। तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका करू नका, लक्षात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।